रामकृष्ण हरे. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. मनसैवानुद्रष्टव्यं नेह नानास्ति किंचन मृत्योः समृत्युमाप्नोति ययिह नानेव पश्यते. बृहद आरण्यकोपनिषदातील हा श्लोक आहे आणि उपनिषदीय ज्ञान आपल्यापुढे मी सादर करतो आहे. तेव्हा उपनिषद असं सांगतंय, मनसा एव अनुद्रष्टव्यम. जे ब्रह्मदर्शन आहे ना, तर ते मनसा एव अनुद्रष्टव्यम. ब्रह्मदर्शन हे बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो परमात्मा मीच असे निश्चलदासजी वृत्तीप्रभाकरामध्ये म्हणतात की त्याला बुद्धी जाणते आणि न जाणते. म्हणजे जाणते कसं, तर अनुमानाने जाणते. प्रत्यक्ष ब्रह्मदर्शन होत नाही, प्रत्यक्ष आत्मदर्शनही होत नाही, तर ते मनानेच कल्पना करून बुद्धीच्या द्वारे पाहावं लागतं. मनसा एव अनुद्रष्टव्यम. ते फार आहे, फार सूक्ष्म आहे. हां, तर ते मनानेच, म्हणजे मन त्याच्यानंतर बुद्धीचा प्रांत होतो आणि बुद्धीच्या द्वारे त्याला पाहिल्या जातं म्हणजे अनुमान केलं जातं. प्रत्यक्ष बुद्धीही त्याला पाहू शकत नाही. न इह नानास्ति किंचन. कारण तिथे आकार नाही, नाव नाही, नाना नाही, वेगवेगळं नाही आहे. ते एकमेव अद्वितीयं ब्रह्म असं ते आहे. मृत्योः स मृत्युमाप्नोति इह नानेव पश्यती. त्याला जर माणसाने अनुमानाने का होईना जर पाहिलं नाही, जाणून घेतलं नाही, तर तो मृत्यूतून मृत्यूकडेच जातो. म्हणजे काय की ब्रह्मज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते अनुमानाने का होईना पण जाणलं पाहिजे. अनुमानेन श्रुती नेती नेती मनती एको गोविंदुरे. अनुमानेन अनुमानसुद्धा तिथे लंगडं पडतं, पण ते दाखवतंय की ते तिकडे त्या बाजूला आहे म्हणून, आणि तिथे त्याच्यापर्यंत पोचत नाही, पण तिकडे जाण्याचा मार्ग दाखवतो आहे. मार्ग आपण दाखवतो, ते गाव नाही दाखवता येत, कारण गाव फार लांब असतं पुढे. तेव्हा श्रुती नेती नेती म्हणती, श्रुती न येती असं म्हणते. आणि मग ते जाणायचं कसं? शास्त्रामध्ये एक न्याय आलेला आहे, मूक स्वादनवत ज्ञातव्या. एखाद्या मुक्या माणसाने एखादा चांगला पदार्थ खाल्ला, त्याचं तृप्ती झाली की मग त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होतं आणि मग त्याला ते सांगता येत नाही आहे, पण त्या अनुभव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. मूक स्वादनवत ज्ञातव्य. तर मुक्याच्या जसं सांगण्यावरून असं त्याला समजतं आपल्याला की हा याला आनंद झाला आहे, तसं बुद्धी जाणे न जाणे त्यास तो शुद्ध परमात्मा मीची असे निश्चलदासजींनी म्हटलेलं आहे. हे परमार्थाची उच्च अवस्था आहे, ज्याला जीवन मुक्ती म्हणतात. आणि देह पडल्यानंतर जी मुक्ती असते ती विदेह मुक्ती असते. अशा दोन मुक्त्या आहेत. ही एक परमार्थाची अत्युच्च अवस्था आहे. तेव्हा ही अवस्था ज्याला प्राप्त होते, तो माणूस कसा होतो, कसा जाणला जातो तो ब्रह्मज्ञानाचा विषय, तर त्याविषयी हा श्रुतीतला दृष्टांत आहे. जसं अनुमान जे असतं ना, तर त्या अनुमानाने काही गोष्टी जाणायच्या असतात. म्हणजे या पर्वतावर अग्नी आहे, कशावरून? धूमत्वात.
दूर दिसतोय म्हणून, म्हणजे अग्नी दिसत नाही, धुरावरून अग्नीची कल्पना करायची, तद्वत. तेव्हा उदाहरणाने सांगायचं ठरलं तर सांगता येईल की मैत्रिणी होत्या, 5-6 मैत्रिणीचा मेळा होता आणि त्यातील एका मैत्रिणीचं लग्न होऊन ती पतीला घेऊन आपल्या माहेरी आली होती. मैत्रिणी जमा झाल्या आणि तिच्या पतीबरोबर आणि 5-7-8 जण मित्र पण आले होते. तर त्या मैत्रिणीला कुतूहल होतं की याच्यातला तुझा कोणता आहे ग पती, असं त्यांना जाणून घ्यायचं होतं, कारण ते सारखे जवळपास येतं, पण कोणता आहे पती. तेव्हा त्या विचाराले, का ग सखू, याच्यामधला तुझा कोणता आहे. तर ती काय बोलायला तयार नाही. मग एक मैत्रीण म्हणली, तो 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 आहे का पहिल्या नंबरचा तो. म्हणले नाही. मग तो म्हणले नाही. तो नाही. तो नाही. जेव्हा ते बोट तिच्या पतीकडे गेली, ती लाजली आणि गप्प बसली. नकारही नाही आणि होकारही नाही. मैत्रिणींना लगेच समजलं की हाच तो. म्हणजे न सांगता सुद्धा मैत्रिणींना जसं समजलं तसं अनुमान करून ब्रह्म समजल्या जातो. त्याला श्रुती न येती ते नाही ते नाही असं म्हणून जाणते. आणि अशा प्रकारची ही जी अवस्था आहे त्यालाच मोक्ष असं म्हणतात, त्यालाच जीवनमुक्ती म्हणतात, त्यालाच स्थितप्रज्ञ असं म्हणतात. तेव्हा मोक्ष असं आपण जर म्हटलो आणि मुक्ती आपण असं म्हटलं, मुक्त्या आहेत. मोक्षसुद्धा जीवनमुक्त, विदेहमुक्त असे जेव्हा शब्द येतात तेव्हा काही मंडळींना त्याचा खुलासा नीट न समजल्यामुळे त्यांच्या काही प्रतिक्रिया वेगळ्या येतात. त्यावरून आम्हाला कळतं आहे की याला मोक्ष या शब्दाचा अर्थ नीट कळलेला नाही. तेव्हा त्याचा खुलासा करणं जरा महत्त्वाचं वाटतं, म्हणून तिकडे जरा आपण वळूया. आपण आता जवळपास 25-30 व्हिडिओ आपले कमी आहेत, 3000 व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकले आणि ते सगळे आपण पाहतायत. सगळे पाहतायत, प्रतिसाद देत आहेत, चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. त्याच्याबरोबरच काही मंडळी ज्या टिप्पणी करतात, प्रतिक्रिया करतात, त्या ज्या गोष्टी असतात ना, त्या अजानपणे म्हणा किंवा त्यांच्या काय बुद्धीमध्ये कसं असेल, पण त्या असंगत, तर्कसंगत नसतात. आणि मग त्या काय होतं, आता एकाची प्रतिक्रिया बघा. आता ही मोक्षाची अवस्था सांगितलेली आहे श्रुतीने, की अशी पण एक अवस्था आहे, कोणती, जीवनमुक्त. याची देही याची डोळा, भोगो मुक्तेचा सोहळा, याचे देही याची डोळा, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे याच देहामध्ये याच डोळ्याने आम्ही मुक्तीचा सोहळा भोगू. मुक्ती, मोक्ष हे शब्द एकार्थवाची आहेत. प्रतिक्रिया मुच्छ धातू आहे त्याच्यामध्ये. मोक्ष म्हणजे काय, मुच्यते, मोकळे होणे, मी कशातही अडकलेलो नाही, अशा प्रकारची स्थिती होणे म्हणजे मोक्ष. नाही देवापासी मोक्षाचे गाठोडे, आणोनी पुढती द्यावे करी. देवाजवळ मोक्षाचं गाठोडं नाही की तुमच्या हातात द्यायला आलं आहे, किंवा आमच्याही हातात नाही. आम्ही तुम्हाला वेदांत शास्त्राचं वर्णन करून सादरीकरण तुमच्यापुढे करतो आहे. तुम्हाला ही घ्या आणि हा मोक्ष घ्या, आणि खूप चांगला आहे का नाही, घ्यायचा का नाही ते तुम्ही ठरवा. फक्त आम्ही तुमच्यापुढे मांडतो. मग भक्ती असेल, ज्ञान असेल, उपासना असेल, अनेक विषय. नुसतं भक्ती म्हटलं तरी 9 भक्ती आहे. ज्ञान म्हटलं तर अनेक प्रकारचं ज्ञान आहे. उपासना म्हणलं तर खूपच प्रकार आहेत. हे सगळे प्रकार वेचक आणि वेधक तुमच्यापुढे आम्ही अभ्यास करून मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला येत मोक्ष आहे ऐता श्रवणाच्या माझ्या, असा तो आनंद तुम्हाला उपभोगायला मिळतो. आणि त्याच्याबद्दल काही ज्या प्रतिक्रिया छानपैकी श्रोते व्यक्त करतात, तर त्यांच्याबद्दल मी आभारी आहे, धन्यवाद देतो. आणि चांगलं जे आहे तर ते तुम्ही
नक्कीच त्याला प्रतिक्रिया देत जा. आणि काही प्रतिक्रिया अशा असतात, नाही दिल्या तर काही नाही देत प्रतिक्रिया, काही ना त्यांचा तो हक्क आहे, प्रतिक्रिया देणं हाही त्यांचा हक्क आहे. पण काही प्रतिक्रिया अशा आहेत की त्याचा थोडासा खुलासा करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ही मोक्षाची अवस्था आहे, माणसाच्या जिवंतपणाची आणि मेल्यानंतर मोक्ष कसा मिळतो. ते एकाने असं टिप्पणी केली, महाराज आम्हाला मोक्षाची गरज नाही. आता मी का त्यांना म्हणलो का हा मोक्ष घ्या, मी घेऊन आलो तुझ्या घरी. तुम्हाला जर मोक्ष हे जर आवडत नसेल, तिथे मुच दातोय मोकळं होणं, आनंदी वृत्ती व्हायचं असेल तर विषयाच्या थोडं बाजूला होणं आणि मग जे आपला आत्मानंद आपला उपभोगायला मिळतो त्यालाच जीवन मुक्त असं म्हणतात. आणि तीच अशा आहे, शास्त्रामध्ये आहे, उपनिषदात आहे, वेदात आहे, संतांनी सांगितलं आहे. याची देह आम्ही ती उपभोगलेली आहे. तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि ह्या सगळ्या अवस्था आहेत. तुम्हाला त्याचा अनुभव नको असेल तर नका घेऊ ना. तुम्हाला विषयातच राहायचं असेल तर कोणाचा काही वाद नाही ना, तुम्ही राहू शकता. पण आम्हाला मोक्ष नको आहे आम्हाला महाराज. अरे बाबा, मी का तुमच्याकडे मोक्ष घरी घेऊन आलो आहे का? तेव्हा आम्ही तुमच्यापुढे सादरीकरण वेगवेगळ्या प्रकारचं करतो आहे. जे तुम्हाला शक्य आहे, योग्य आहे, आवश्यक आहे ते तुम्ही घ्या, आनंदी जीवन होईल. पण ही प्रतिक्रिया आम्हाला नको आहे आणि तुम्ही संदर्भ येईन अशी एक टिप्पणी आहे. म्हणून सांगितलं की ह्या मोक्षाचा भाग आहे, ही अवस्था आहे, तर ती जाणून घ्या. हवी असेल तर घ्या, नको असेल तर घ्या. दोन घरं आहेत. एक घर असं आहे की ते विषयाचं प्रापंचिक घर आहे. त्याच्यात जर तुम्हाला त्रिविध तापाचा ताप झाला तर तुमचंच घर दुसरं आहे अध्यात्माचं, की तुम्ही ते विषय बाजूला सारून त्या घरामध्ये त्या कक्षेमध्ये जाऊ शकता. ती एक अवस्था आहे, साधू संतांनी अनुभवली, आपणही अनुभवायला पाहिजे. त्या अवस्थेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा त्या विषयाचा अर्थ असतो. आम्हाला नको मोक्ष आणि आम्हाला नका असं सांगू, आम्हाला कळतं आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया थोडीशी असंगत अशी वाटते आहे. तेव्हा ज्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणखीन एक प्रतिक्रिया सांगतो आणि आपलं थांबतो. की काय होतं, प्रतिक्रियावर पुन्हा प्रतिक्रिया करणं हे काय बरोबर नसतं, कारण त्याने ते ऐकलेलं असतं, त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ते करत असतात. पण त्या काही प्रतिक्रियेमुळे काय होतं आहे की इतर जे लोक ऐकणारे आहेत, रसग्रहण करणारे आहेत, त्यांच्यावर काही परिणाम होण्याची शक्यता असते. आणि ती मला आत्ता जाणवली त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकून. म्हणून एक प्रतिक्रिया तुम्हाला तिचा खुलासा करतो, म्हणजे बाकीच्यांचा संभ्रम कमी होईल. म्हणजे ते असं आहे की सूरदासावर एक आपण व्हिडिओ केला, त्याला जवळ 70-80 व्ह्यू आहेत. एवढ्या लोकांनी तो पाहिला. आणि मग त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, तर तो व्हिडिओ असा आहे की बिल्वमंगल असा एक संत होता, भाविक होता. आणि दुसऱ्या एका ग्रंथामध्ये, दुसऱ्या एका पुस्तकामध्ये त्याचंच नाव बिल्वदल असं आहे. आणि बिल्वदल आणि बिल्वमंगल असे दोन नावं असल्यामुळे कुठला तरी एक आधार घेऊन वक्ता सांगत असतो. आणि म्हणून त्या व्हिडिओवर ज्या 4-5 प्रतिक्रिया आल्या त्या इतर श्रोत्यांना कन्फ्यूज करणाऱ्या आहेत, संभ्रमित करणाऱ्या आहेत. म्हणजे एकाने अशी प्रतिक्रिया दिली की बिल्वदल नाही आहे, तो बिल्वमंगल आहे. त्याच्या खाली दुसऱ्याने दिली, महाराज सूरदास नाही आहे, बिल्वमंगल आहे. तिसरा म्हणतो नाही, म्हणजे त्याच्या खालच्या प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या सोबती असे. तर ते जन्मजात आंधळे होते आणि तुम्ही काट्याने डोळे फोडले म्हणताय, तर असे प्रश्न. मग त्याच्या खाली त्याच्या दुसऱ्या एका मैत्रिणी टाकलं की हे म्हणते ते बरोबर आहे. आणि इंग्रजीमध्ये प्रतिक्रिया की हे बिल्वदल नाही, बिल्वमंगल आहे महाराज. म्हणजे न्यायाधीशासारखं फटाफट बोलतात. आणि त्या म्हणजे अप्रमाणित प्रतिक्रियेला पुन्हा हे सपोर्ट करून मग दुसऱ्या लोकांना ऐकताना असं वाटतं की अरे महाराज काय. आणि त्याच्यानंतर एक जी प्रतिक्रिया आहे ती पुरुषाने टाकलेली आहे. मग त्याने काय प्रतिक्रिया टाकली की महाराज हे तुम्ही काहीतरी टिप्पण्या करून काहीतरी भाकर कथा सांगून संतांचा अपमान करताय. म्हणजे त्या महिलांच्या प्रतिक्रिया ऐकून त्यांनी न वाचताच आपले हे भाकर कथा असे शब्द घातले. भाकड कथा असा एक शब्द आहे की गाय भाकड आहे, म्हणजे त्या गायीला दूध नाही आणि वासरं पण होत नाही, म्हातारी झाली तर भाकड गाय म्हणतात. त्याला ते भाकड शब्दसुद्धा नीट माहिती नाही.
त्याच्या त्या लिहिण्यावरून. भाकर कथा सांगताय तुम्ही आणि संतांचा अपमान करताय. म्हणजे हे दोन मुद्दे थोडेसे मला जाणवले आणि म्हणून मी हे थोडासा विषय तुमच्यापुढे मांडतो आहे. तेव्हा भाकर कथा जर मी सांगत असेल तर भाकरीची कथा चांगली आहे, पण तो भाकर नाही, भाकड कथा त्याला म्हणायचं आहे. तुम्ही भाकड कथा सांगताय आणि संतांचा अपमान करताय. कारण त्या 2-3 प्रतिक्रिया वाचल्यानंतर त्याला वाटलं की अरे हा म्हणतोय बिल्व मंगल जन्मताच आंधळा होता, दुसरा म्हणतोय हे बरोबर आहे आणि तिसरा म्हणतोय की बिल्व मंगल आहे, बिल्वदल नाही आहे. अशा ज्या गोष्टी कन्फ्यूज करणाऱ्या आहेत आणि मग त्याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत, तर त्याच्यामुळं आणखी इतर श्रोत्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. तेव्हा हा सांगण्याचं कारण कसं की त्याला नीट जरा समजून घेतलं पाहिजे. तो जन्मांध होता अशा 2 प्रतिक्रिया आहेत. जन्मांध होता असं नाही आहे. आणि बिल्वदलचा अगोदर सांगतो मी, जे बिल्वदल या शब्दाचा वापर करून तो व्हिडिओ आपण केलेला आहे. तर हा संतांच्या बोधकथा हा आहे आसाराम सैंदाणे या लेखकाचं हे पुस्तक आहे, संतांच्या बोधकथा. याच्यामध्ये बिल्वदल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नंतर मग तो सूरदास झाला, त्याने डोळे फोडले आणि या कथेचा आधार घेऊन ती मी कथा मांडली. तर उलट मी चांगली मांडली. त्या ग्रस्ताचं जे म्हणणं आहे ना की तुम्ही संतांचा अपमान करता, तर हा बिल्वमंगल असा शब्द आहे, पण तो बिल्वमंगल दुसऱ्या ग्रंथामध्ये आहे, तिसऱ्या ग्रंथामध्ये अनेक आहे. आता ज्या भगिनीचं असं म्हणणं आहे की बिल्वदल नाही, बिल्वमंगल हे महाराज, न्यायाधीशासारखं भाषण असतं. 2-3 महिलांनी मग त्याला सपोर्ट केला. आणि ह्या सगळ्या जरा वाचा तुम्ही. हा बघा भारतीय संस्कृती कोश आहे. याच्यावर 25-30 लोक विद्वान लोकांनी आणि या भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने हा प्रकाशित केलेला आहे. हजारो ग्रंथाचे संदर्भ घेऊन प्रत्येक गोष्ट यात लिहिल्या जाते व्याकरणासह. याच्यामध्ये बिल्वमंगल आहे, पण त्याने पण डोळे फोडलेले आहेत. आणि या सैंदाण्यांच्या पुस्तकामध्ये इथे बिल्वदल आहे, त्याने पण डोळे फोडलेले आहेत. या संदर्भ ग्रंथामध्ये भारतीय संस्कृती कोशामध्ये त्यांनी तर असं म्हटलं की तो त्याच्या वेश्येसकट नाव दिलेलं आहे. वेश्याच्या नादी लागलेला होता, फालतू झालेला होता असं सांगले. उलट मी चांगलं मांडलं की वेश्याच्या नादी लागण्यापेक्षा त्या सुंदर स्त्री पाहिली आणि त्याला तो भुरळ पडली आणि तो त्या स्त्रीच्या मागे मागे गेला, ओट्यापर्यंत गेला. नंतर असं तो व्हिडिओ पुन्हा ऐका. म्हणजे 4-5 ज्या प्रतिक्रिया आहेत ना संदर्भहीन, तर त्यांनी जरा हे पुस्तकं वाचा, कोश पहा. हे 10 खंडातला कोश आहे भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेला. आणि याच्यावर महादेव शास्त्री जोशी याचे संपादक आहेत. आणि खालचं जे संपादक मंडळ आहे ते सगळे विद्वान आहेत. कोणी तर्कतीर्थ आहे, कोणी वेदांत तीर्थ आहे, कोणी असे जे लोकांनी असं हे केलेलं आहे. हे सगळे कोश आणि ह्या सगळ्या बाकीच्या लिहिलेल्या कथा ह्या वाचून आम्ही तुमच्यापुढे मांडत असतो. आता ह्या लेखकाने जे लिहिले बिल्वदल, त्याने असं म्हटलेलं आहे. त्याने वेश्येच्या नादी लागला असं नाही म्हटलं. याच्यात म्हटलं आहे कोशामध्ये, अधिकृत आहे कोश जास्त. त्याने सांगितलं आहे का सुंदर स्त्रीचं रूप त्याच्या डोळ्यात बसलं आणि मग तो तिच्या मागे मागे चालला. याच्यामध्ये आणखीन कोशामध्ये सप्रमाण असणारा वेश्याच्या नादी लागला, वडिलांची ते पितृतिथी असताना सुद्धा तो वेश्याच्याच घरी होता वगैरे. हा जरा कोश पहा. आणि या कोशाचं पान नंबर 164 या पानावर त्याचं बिल्वमंगलचं चरित्र सगळं वाचा, जरा व्यवस्थित वाचा. आणि हे संतांच्या बोधकथा इथं बिल्वदल आहे आणि याने जरा सौम्य आणि संतावर जास्त वाईट परिणाम नको अशाच अर्थाचं लिहिलं आहे. म्हणून मग मी हा भाग संदर्भासाठी घेतला होता. असे संदर्भ ग्रंथ, अभ्यास करणारे ग्रंथ माझे 6 ग्रंथालय आहेत आणि अवतीभोवती माझ्या सगळे 1,00,000 पुस्तकं आहेत. आणि हे कोश, इतर संत वाङ्मय, भारतीय संत असे भारी कोश आहेत. सगळं वाङ्मय आम्ही संदर्भ घेऊन जे त्यातलंच चांगलं वेचक आणि वेधक आहे, जे भावलेलं आहे आणि आम्ही ते सादर करतो. तेव्हा उगीच असं तरी हे संतांचा अपमान करता असं त्याचं म्हणणं आहे.
उलट संतांचा अपमान होऊ नये वेश्याच्या नादी लागला म्हणून आम्ही सुंदर स्त्री असं म्हणून ते पुढं नेलेली कथा आहे. पण त्याने इतर प्रतिक्रिया वाचल्या की दिलं आपलं भडकवून. तर असं करू नका, ते बरं नाही आहे. इतरावर परिणाम होतो आणि इतरावर परिणामाच्या स्रोतावर करू नका. तुम्हाला नाही आवडलं, नाही पटलं तर सोडून द्या तो विषय. तो काय तुमच्यावर कंपल्सरी नाही. ऐकायचं असेल तर ऐका आणि प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर संदर्भासह करा की या ग्रंथात असं असं सांगितलं आहे आणि तुम्ही काहीही ग्रंथात कुठल्याही नसताना सांगताय, कारण आम्ही सगळे ग्रंथ वाचलेत आणि तुमच्याकडे काय ग्रंथ असतील आम्हाला वाटत नाही, कारण सगळे ग्रंथ आमच्याकडे आहेत. असं काहीतरी असेल तर मग आम्ही तुम्हाला नमस्कार करूया. सगळं आयुष्य आम्ही त्याच्यात घातलेलं आहे. कृपा करून छेडू नका आणि छेडायचं असेल तर त्या पद्धतीने छेडा. खूप काही सांगण्यासारख्या प्रतिक्रिया आहेत, पण आता विस्तार भयास्तव जास्त तिकडे जात नाही मी. तेव्हा संतांचा मी अपमान करत नाही. ज्याने ती प्रतिक्रिया व्यक्त केली असेल ना, तर त्याच्यासाठी हे सांगतो आहे. आणि बाकीच्यांनी पण अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. आणि बिल्वदल हेही सप्रमाण मी अनेक पुस्तकं पाहून वाचलेलं आहे. बिल्वमंगल हे पण आहे. त्या महिलेचं बरोबर आहे, तिने प्रश्नचिन्ह टाकलं आहे, बिल्वमंगल आहे बाबा, पण त्याचे पण डोळे फोडलेत. त्याच्या खालच्या महिलाने तिने लिहिलं आहे की पहिल्यापासून तो जन्मांध होता ना. नाही, ते सगळे संदर्भ वाचा, कोश पण वाचा. तेव्हा सांगायचा मुद्दा की याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की हा मनुष्य सप्रमाण सांगतो, संयुक्तिक सांगतो, शास्त्राचे आधार घेऊन सांगतो. सगळं आयुष्य त्यांनी त्यात घातलेले आहेत. माझे इतर व्हिडिओ पण वेदांताचे बघा ना. हा आजचाही वेदांताचा व्हिडिओ आहे आणि हे बृहदारण्यक उपनिषदातलं आहे. हे असे हजारो व्हिडिओ नव्हे. आता 3000ची संख्या 4-8 दिवसात आपली पूर्ण होते आहे आणि सगळे व्हिडिओ वेगवेगळे आहेत. तेव्हा आत्ता विस्तार भयाशिवाय जास्त जात नाही. तेव्हा ह्याही श्रोत्यांना माझी नम्र प्रार्थना आहे की ऐकत राहा, वाचा, संदर्भ वाचा. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन काय हेच करायचं असेल तर रामकृष्ण हरी आश्रम श्री क्षेत्र आळंदी या आश्रमाकडे वेळ काढून या आणि आपण त्याच्यावर चर्चा करू. पण असं काहीतरी बिभत्स भयानक टाकू नका की ज्याच्यामुळे श्रोत्यावर परिणाम होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.